मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईमध्ये सध्या ख्रिसमसची लगबग सुरू झाली आहे। विविध वस्तू आणि शोभेच्या साहित्याने बाजारपेठा सजल्यात। सालाबादप्रमाणे यंदाही उत्साहाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतंय। दुकान व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये समाधानाचं वातावरण। अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नाताळच्या पार्श्वभूमीवर हा सण अध्यात्म, भक्ती आणि श्रद्धेसोबतच आनंद, हर्ष, उल्हास आणि एकंदरच जल्लोष घेऊन येणारा असल्यामुळे त्यासाठी आता काउंटडाऊन सुरू झालंय। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांनी। पाहूयात। झालेली आहे। मी आता सध्या आहे वसई पश्चिमेच्या पापडी या परिसरामध्ये। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकत असाल का उद्या ख्रिसमस आहे आणि ख्रिसमसच्या निमित्ताने लोक इथे आपलं घर सजवण्याकरिता, इथे खरेदी करण्याकरिता आलेले असतात। आपण इथे पाहू शकत असाल का हे जे इथल्या घर सजवण्याकरिता जे काही वस्तू आहेत या इथे विक्री करण्याकरिता दरवर्षीप्रमाणे इथे स्टॉल लागतात। आपण पाहू शकत असाल का हे ख्रिसमसचे ट्री असतील, ख्रिसमस सांताक्लॉजचे पुतळे असतील, आपण इथे पाहू शकत असाल का कशा प्रकारे इथे विक्री करण्याकरिता ठेवलेले असतात। लोकांना आपलं घर सजवायचं असतो आणि हे घर सजवण्याकरिता इथे दरवर्षीप्रमाणे या पापडी या परिसरामध्ये हे दुकानं लागलेली असतात। या दुकानांमध्ये आपण पाहू शकत असाल का तारे असतील, लाइटिंग असतील किंवा छोटे छोटे जे सांताक्लॉजचे बॅग असतात, मोजे असतात, ते मोजे आपण पाहू शकत असाल की हे कशा प्रकारे छोटे मोजे, मोठे मोजे। नंतर इथे रेनडियर आपण पाहू शकत का सांताक्लॉज ज्या रेनडियर वरती येतो रात्रीचा येतो, आपण पाहू शकत असाल का कशा प्रकारे इथे पूर्णतः विक्री करण्याकरिता दरवर्षीप्रमाणे इथे दुकानं सजवली जातात आणि या दुकानांमध्ये जे काही मोलभाव असतो तो दरवर्षीप्रमाणेच असतो। आणि पण मात्र इथे लोकांची रीग आपण पाहू शकत असाल का लोक खरेदी केल्यानंतर आपलं घर सजवण्याकरिता आता गेलेली आहेत आणि आज रात्री 12ची मिसा झाल्यानंतर ख्रिसमस हा सण साजरा करण्यात येणार आहे। जयराज जय माशी न्यूज वसई। याबाबत येथील नागरिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांनी। पाहूयात। ख्रिसमस हा सण वसईच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जे मिनी गोवा म्हटलं जातं त्या वसईच्या पूर्णतः पश्चिम पट्ट्यामध्ये ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। मी आता सध्या आहे वसई पश्चिमेच्या वसई गाव या परिसरामध्ये। आपण पाहू शकत का इथे कशा प्रकारे ख्रिसमसची तयारी केली गेलेली आहे आणि हे इथे आपण पाहू शकत प्रभू येशू ख्रिस्तांसाठी इथे गोठे बनवले जातात का या गोठ्यांमध्ये जे आपण मुख्यतः गोठे पाहू शकत असाल की या गोठ्यांमध्ये रात्री 12 नंतर प्रभू येशू ख्रिस्त या गोठ्यामध्ये येतात आणि हा ख्रिसमस हा सण साजरा करण्यात येतो। आपण पाहू शकतो का मी आता वसई पश्चिमेच्या वसई गावातील कुटिनो फॅमिली जे परिवार आहे त्यांच्या घराच्या बाहेर आहे आणि आपण पाहू शकत असाल का कशा प्रकारे इथे ख्रिसमसची तयारी केली गेलेली आहे। गोठे सजवले गेलेले आहे, क्रिसमस ट्री उभारण्यात आलेला आहे, स्नोमॅन आपण पाहू शकत असाल की इथे स्नोमॅन सुद्धा आहे, इथे सांताक्लॉज सुद्धा आहे। हे कुटिनो परिवाराने हे सजवलेलं त्यांचं हे अंगण आहे आणि आपण इथल्या कुटिनो परिवारातील सदस्यांशी आपण चर्चा करणार आहोत। का मॅडम काय सांगाल, ख्रिसमस काही तासांवरती आलेला आहे, सण कशा प्रकारे साजरा करता, गोठ्यांचं वैशिष्ट्य असतं, काय सांगाल मॅडम? उद्या 25 डिसेंबर आहे तर आम्ही ख्रिसमसचा गोठा सजवलेला आहे। बाळ येशू आमच्या घरी आनंद उत्साह घेऊन येणार आणि आम्ही उद्या रात्री मिसाला जाऊन आमचा उत्साह आनंद व्यक्त करणार आहोत। जयराज राजीवडे जय माशी न्यूज वसई।